या शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, प्राध्यापक सुरेश जोंधळे, डॉक्टर प्रल्हाद लुलेकर, प्राध्यापक एम.आर. कांबळे, संपादक संजय आवटे, डॉक्टर प्रतिभा अहिरे, बाकीच्या ह्या सहकार्यांचं आज झालं त्यांचं मिळालं. सामाजिक न्याय सेलचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड आणि कार्याध्यक्ष सुनील मगरे यांनी पुढाकार घेऊन या शिबिराचं आयोजन केल्याबद्दल आणि बाकीचे पण काही सहकारी अमरसिंह पंडित असतील, सतीश चव्हाण असतील, इतरांनी पण आपले थोडी जबाबदारी उचललेली असल्यामुळं मी असो महाराष्ट्रानं प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाचं नेतृत्व केलेला इतिहास हा तुमच्या माझ्या समोर आहे. लोकहिताच्या अनेक योजना विधिमंडळामध्ये काम करतो तेव्हा सगळं बघतो त्या आपल्या महाराष्ट्रात सुरू झाल्या आणि मग त्या देश पातळीवर राबवल्या गेल्या. उदाहरण द्यायचं झालं तर रोजगार हमी योजना असेल, उदाहरण द्यायचं झालं तर आर पाटील असताना आम्ही स्वच्छता अभियान जे राबवलं, अगणतानी हटाव तो कार्यक्रम असेल, त्याच्याही मध्ये तो नंतर कार्यक्रम देश पातळीवर उचलला गेला. अशा कितीतरी महत्वाच्या गोष्टी त्याला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम तुमच्या माझ्या महाराष्ट्राने केलं. आपलं महाराष्ट्र सामाजिक सुधारणा घडवणारा अनेक क्रांतिकारी निर्णय घेणारं राज्य महाराष्ट्राने नेहमीच आपल्या भारताला पुरोगामी प्रगत विचार दिला, योग्य दिशेने योग्य वाटेवर चालण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि नेहमीच देशावर जी काही संकट, मग ते नैसर्गिक असो, लढाई झालेली होती त्यावेळेस सह्याद्रीच्या मदतीला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपाने हिमालयाच्या मदतीला सह्याद्री त्या ठिकाणी धावला होता, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आताच्या कठीण काळात देखील आपल्याला सगळ्यांना ठामपणे उभं राहायचं आहे. आदरणीय पवार साहेबांनी सुरुवातीला 24 वर्षापूर्वी 10 जून 1999 ला शिवाजी पार्कला स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परंतु पवार साहेबांनी स्वतःच्या राजकीय जीवनाला 62 ला ज्यावेळी सुरुवात केली विद्यार्थी दशेमध्ये, तेव्हापासून पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या सगळ्या महापुरुषांचा, महास्त्रियांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आज इतके वर्ष साहेब वाटचाल करतायत. आणि साहेबांच्या प्रत्येक भाषणामध्ये काही जण हौशी काहीतरी बोलत असतात, साहेब शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. मला खरं अशा लोकांची क्यू करायची वाटते. त्यांना कधी पवार साहेब समजलेच नाही असंही म्हटलं तर काही ते वावगं ठरणार नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाला जवळपास आता 24 वर्ष झाली, 25व्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या विचारांचे आपण जोडत गेलेलो आहे. काही कार्यकर्ते आपल्याला सोडून जातात, काही नवीन कार्यकर्ते येतात, हे तर सगळ्याच पक्षामध्ये चालतं. सत्ता असल्यानंतर दिवस वेगळे असतात, सत्ता गेल्यानंतर दिवस वेगळे असतात. आता उद्याच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुका येऊ पाहतायत. 1 वर्षांनी लोकसभा आणि 1.5 वर्षांनी विधानसभा. त्याच्या आधी पण छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानला विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या, जसं गेल्या महिन्यामध्ये कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या. आणि त्याच्यामुळं काही नवीन पक्ष देखील आपल्या राज्यामध्ये काही पाय रोवता येतो का अशा प्रकारचे आजमावतात. काही वेगवेगळ्या राजकीय पक्षांना ज्यांना आमदार किंवा खासदार व्हायचंय त्याकरता देखील त्यांना आपल्या पक्षामध्ये ओढण्याचं काम विशेषतः तेलंगणाचे मुख्यमंत्री करतायत. त्या बातम्या पण तुमच्या सगळ्यांच्या वाचनामध्ये आल्या असतील. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अजिबात हातबल होता कामा नये. आपण आपलं काम करत राहू. जनता व्यवस्थितपणे पाहतीये. सध्या राज्यामध्ये असणारं शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार काय काम करतंय. सध्या आपण महाविकास आघाडीचे 3 पक्ष आणि आपले मित्र पक्ष एकत्र येऊन आपण त्याला मुकाबला करण्याच्या करता काय आखणी करतोय.
ते राज्य स्तरावर आम्ही त्या ठिकाणी करूच करू, पण आपण देखील आपल्या सामाजिक न्याय सेलच्या निमित्तानं काम करत असताना बाबांनो, तुमची पण सगळ्यांची जबाबदारी फार महत्वाची आहे. सतत आम्ही सांगतोय बूथ वाईज कमिट्या करा. त्या करत असताना देखील कमिट्यामध्ये सर्व जाती धर्माचे त्या बूथचे कार्यकर्त्यांचा समावेश असला पाहिजे. याकरता देखील कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्षात सर्वात महत्वाचं मी असं या ठिकाणी मानतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण दिलं, संविधानाच्या माध्यमातून आपल्याला शैक्षणिक अशा प्रकारच्या सवलती त्या ठिकाणी दिल्या. आणि खऱ्या अर्थाने जर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला शैक्षणिक सवलती आणि आरक्षण दिलं नसतं मित्रांनो, तर आज तुम्हाला आणि आम्हाला या सभागृहामध्ये बसण्याची संधी देखील त्या ठिकाणी मिळाली नसती. ही सगळी किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून दिली. परंतु आज मला या ठिकाणी अतिशय खेदाने सांगावंसं वाटतं की 2014च्या नंतर खऱ्या अर्थाने या देशामध्ये जे मनुवादी अशा प्रकारचं सरकार सत्तेमध्ये आलं, या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा एक वेगळा अशा प्रकारचा अजेंडा या देशामध्ये 2014च्या नंतर राबवायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता कशा प्रकारच्या प्रयत्नांनी त्या ठिकाणी निर्माण केलं होतं, त्या संविधानाचे तुकडे करण्याचं काम, त्या संविधानाची मोडतोड करण्याचं काम या देशात RSS आणि भाजपच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे औद्योगिक धोरण या देशामध्ये राबवलं होतं, त्या औद्योगिक धोरणाला देखील कुठेतरी खीळ पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. आणि या देशामधल्या मुठभर लोक उद्योगपतींच्या हातामध्ये या देशातले उद्योग देण्याचं षडयंत्र या देशामध्ये भाजप आणि RSSच्या माध्यमातून या ठिकाणी रचलं जातं. मित्रांनो, भाजप आणि संघ ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्या ठिकाणी मान्य नाहीये, या भाजप आणि RSSच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्या ठिकाणी मोडीत काढून पुन्हा एकदा या देशामध्ये मनुस्मृती आणण्याचा एक मोठा डाव भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी रचला जात आहे. देशातील न्याय व्यवस्था हातामध्ये घेण्याचं काम भाजपच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झालंय. दादा, मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की गुजरातमध्ये एका 7 दिवसापूर्वी एक निर्णय त्या ठिकाणी दिला गेला. देव नावाचा एक कोणतरी न्यायमूर्ती आहे, त्या न्यायमूर्तीने निर्णय केला, एका 16 वर्षीय मुलीवर त्या ठिकाणी बलात्कार झाला होता आणि बलात्कार झाल्याच्या नंतर ती पीडित मुलगी त्या ठिकाणी गर्भवती राहिली होती. तिच्या वडिलांनी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली की मला या मुलीला त्या ठिकाणी गर्भपात करायचा आहे. परंतु दादा, मला या ठिकाणी अतिशय खेळाने सांगावं वाटतं की न्याय व्यवस्थेमध्ये बसणाऱ्या त्या न्यायमूर्तींनी त्या ठिकाणी असं सांगितलं की प्राचीन काळामध्ये 16 वर्षाच्या मुली त्या ठिकाणी माता बनत होत्या आणि त्यामुळं मी माझ्या एका न्यायमूर्ती उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केलं, त्या न्यायमूर्तीचा देखील मी आज जाहीरपणे या ठिकाणी जाईल अशा प्रकारचा निषेध करतो. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार पाडण्याचं काम या देशामध्ये भाजपच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झाले. लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार त्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारचे दबाव तंत्र वापरून पैशाची आमिष दाखवून या देशामधलं लोकशाही मार्गाने आलेलं सरकार देखील पाडण्याचा डाव या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून या देशामध्ये त्या ठिकाणी म्हणजे भाजपला सत्तेचा एवढा उन्माद आलेला आहे की सत्तेच्या माध्यमातून आपण काही करू शकतो, सत्तेच्या माध्यमातून आपण कुणालाही जाऊ शकतो, अशा प्रकारचा एक अहंकार भाजप आणि RSS मध्ये त्या ठिकाणी आलेला मित्रांनो. आरक्षणाचं काय झालं या संदर्भात मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी सांगायची गरज नाही. आज मला अतिशय खेदाने या ठिकाणी सांगत होतं, दादा, खऱ्या अर्थाने आमच्या समाजाचा विकास जर झाला असेल तर तो आरक्षणामुळे, खरा विकास आमचा जर झाला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शैक्षणिक सवलतीमुळे आमचा विकास झालेला आहे. परंतु या शैक्षणिक सवलती बंद करण्याचा डाव भाजपच्या माध्यमातून त्या ठिकाणी आखला जाते. आरक्षणाची मोडतोड केली जाते. म्हणजे शासकीय जे कार्यालय आहेत त्या शासकीय कार्यालयामध्ये त्या ठिकाणी लवकर भरती करून आरक्षणाला हाता घालण्याचं काम भाजपच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झालेले मित्रांनो. अशा गंभीर परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त तुमच्या आणि आमच्या शरीरामध्ये आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टीवर विरोध करण्याची ताकद बाबासाहेबांच्या आंबेडकर
अनुयायीमध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि म्हणून येणारी जी निवडणूक आहे मित्रांनो, ही निवडणूक तुमच्या आणि आमच्यासाठी अतिशय महत्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये आपण अतिशय डोळसपणे, अतिशय विचार करून आपल्या समाजामध्ये जाऊन शरद पवार साहेबांची भूमिका त्या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार समाजामध्ये जाऊन, गावामध्ये जाऊन, वस्त्यामध्ये जाऊन, माणसाच्या घराघरामध्ये जाऊन आपण हे विचार त्या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे की भाजप जर पुन्हा एकदा या देशामध्ये सत्तेमध्ये आली तर तुम्हाला आणि आम्हाला पुन्हा एकदा जुने दिवस येण्याला त्या ठिकाणी जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यामुळं मी सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, या विभागातला एक कार्यकर्ता म्हणून असं आव्हान करणार आहे. मी आपल्याला अशी नम्र विनंती करणार आहे मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला आण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्हाला शपथ आहे की या 2019च्या निवडणुकीच्या संदर्भात आपण आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे. आपण सांगितलं पाहिजे की जर आपण आपल्या मताची त्या ठिकाणी विभागणी केली, जर आपली मतं कुणाच्या सांगण्यावरून जर आपण इकडे तिकडे टाकली तर भाजपचं भूत पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर त्या ठिकाणी बसणार आहे. आणि म्हणून मी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव या ठिकाणी घेणार नाही, परंतु निश्चितपणे एक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणी एक वेगळी अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्यापर्यंत येईल, आपल्याला फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल, परंतु अशा लोकांच्या भूलथापाला आपल्याला त्या ठिकाणी बळी पडायचं नाही. अशा प्रकारच्या लोकांना आपल्याला कांबळे सर यावेळेस घरची वाट दाखवायची, त्यांना आपल्याला सांगायचंय की आम्ही तुमचं ऐकू, तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये नितांत अशा प्रकारचा आदर आहे, परंतु यावेळेस भाजपला रोखणं हेच आमचं मुख्य अशा प्रकारचं ध्येय त्या ठिकाणी असलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका मला असं वाटतं की सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घेणं आवश्यक आहे. दादा, मी आपल्याला अशी विनंती करणार आहे की आमच्या सामाजिक न्याय विभागाचा कार्यकर्ता अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आमचा कार्यकर्त्यांनी एकदा जर एखाद्या गोष्टीची खुणघाट आपल्या मनाशी बांधली तर त्या संदर्भात खूप ठोस अशा प्रकारची भूमिका आमचा कार्यकर्ता घेतल्याशिवाय राहत नाही. परंतु आमच्या कार्यकर्त्याचा देखील कुठेतरी विचार झाला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांना देखील असं वाटलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा आमचा पक्ष आहे. उद्या आमच्यावर जर कोणत्या प्रकारची वेळ त्या ठिकाणी आली तर दादा आमच्या पाठीमागे उभे राहतील अशा प्रकारचा विश्वास पद्धतीने स्पोक्सपर्सन म्हणून काम करत असणारे आणि अत्यंत हजरजबाबी असणारे आमचे तरुण सहकारी मित्र आमदार अमोल मेटकरीजी, सक्षनाताई, प्रकाश गजभियेजी, सूरज चव्हाणजी, कैलास पाटीलजी, अरविंद चव्हाणजी, रवींद्र तौरजी, हाजाभाई, अभिषेक, दिलीप बनकर, ज्यांनी या संपूर्ण शिबिराचा पुढाकार घेतला ते दोन्हीही आमचे सहकारी ॲडव्होकेट जयदेव गायकवाड आणि प्राध्यापक सुनील मगरे, उपस्थित सर्व मराठवाड्यातून आणि भागातून, जिल्ह्यातून आलेले, राज्यातून आलेले सुद्धा अन्य सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या आणि उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, मित्रांनो, आज अत्यंत हे औचित्यपूर्ण असं शिबिर मी मानेन, कारण सध्याचं जे वातावरण, या वातावरणाला लगाम लावण्याच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या शिबिराची आणि जनजागृतीची लोकांच्या मोठ्या पद्धतीनं लोकांना आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचून आज जे काही आपण पाहतो की जाती जातीमध्ये एक हिंदुत्वाचा कडवा हिंदुत्ववाद करून काही मोठ्या पद्धतीनं जातीमध्ये पोलरायझेशन करण्याचं काम हे जे केलं जात आणि जातीपातीचं धार्मिक राजकारण जे केलं जात, या गोष्टीला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लगाम लावणं ही सुदृढ लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आणि भारताच्या आणि राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक बाब. मित्रांनो, तुम्ही बघा की आपल्या सगळ्या मागास समाजाच्या लोकांमध्ये सुद्धा त्यांच्या मतांचं सुद्धा विभाजन व्हावं म्हणून ते विभाजन सेक्युलर विचाराकडे जाऊ नये. सेक्युलर विचाराचे असणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची पायी पुरून और कर्नाटक का और बाकी देश की सत्ता संभालने के लिए फिर हर हर मोदी और घर घर मोदी, ऐसा नहीं होना चाहिए. इसलिए वो जो ईवीएम मशीन
का काम ये अगर नहीं रहा तो आने वाला कल ये आप लोगों का रहेगा। हर आदमी की सरकार आएगी, हर नौजवान की सरकार आ रही है और हर महिला की सरकार आएंगी। ऐसे कोई कौम नहीं जिसको मदद नहीं होगी। ये सरकार हमारी है और हम भारतीय संविधान का हम प्रोटेक्शन करेंगे। आपको मैं बता रहा हूँ, मुस्लिम यहाँ जो रह रहे हैं मुस्लिम, ये बिकॉज ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, वो अगर सेकुलर वर्ड डेमोक्रेटिक वर्ड अगर नहीं रहता तो मुस्लिमों को भी यहाँ से भागना पड़ता था। लेकिन बाबा साहब ने अपने लिए पक्का काम करके आपका कोई मायका लाल बिगाड़ नहीं सकता। निश्चित तौर से हम आपके साथ हैं। सर, आप जो तो विदर्भ से आते हैं, मैं जो तो वहाँ की जो तो सिचुएशन जानना चाहूँगा कि महाविकास आघाड़ी का वहाँ पर जो तो क्या मूल्य है, क्या वैल्यू है? आपको मालूम नहीं, अभी रजिस्टर्ड ग्रेजुएट्स के एमएलसी के चुनाव हो गए, वहाँ पे टीचर कॉन्स्टिट्यूंसी के चुनाव हो गए, वहाँ पे स्थानीय निकायों में हमने सारी सीटें जीत गई। बीजेपी वहाँ पे शून्य है। अभी अगर ऐसा विदाउट ईवीएम मशीन अगर चुनाव होते हैं तो हम ही वहाँ पे जीत रहे, कोई दूसरा नहीं जीत रहा है। सर, क्यों नहीं आपकी पार्टी क्यों नहीं जो तो ईवीएम के खिलाफ जो तो विरोध करती है? आप लोग क्यों नहीं जो तो प्रदर्शन करते हैं ईवीएम के खिलाफ? एक बात मेरे भाई, जो महिलाएं, मुस्लिम महिलाएं बात नहीं करती थी, कभी बात नहीं करती थी, वो बुरखे में रहती थी। और जब उनको मालूम है एनपीआर, एनआरसी, सीएए इसके खिलाफ, मैंने प्रकाश गजभिये पूरे देश में एक ही विधायक है कि जो सदन में जाके वो एनपीआर, सीएए और उसका एनआरसी का विरोध करने एक ही विधायक जुब्बा पहन के गया। मुझे वो चिरा बाजार वालों ने पूरा फ्री में दिया था। बोले मेरे हमारे कौम के लिए लड़ रहे, तुम बहुत अच्छा आदमी हो, मैं तुमको दिखा देता हूँ प्रवक्ता साहब। और वो अकेला जाने से हमने मोर्चे निकाले वहाँ पे। और जब वो महिलाएं बोलने लगी कि तब हमको मालूम है हो गया कि मुस्लिम महिलाएं भी कितनी इंटेलेक्चुअल है, कितनी ऐने मुद्दे के साथ बोलती है। और तब मालूम हो गया, तब हमारा हौसला बुलंद हो गया। मतलब ये महिलाएं बहुत अच्छा काम कर रही, लेकिन आप उधर मत जाओ, वो महिलाएं बेचारी लड़ रही तुम्हारे लिए और तुम उनका समर्थन मत करो। ये हमारी विनती है। महंगाई के बारे में क्या बोलेंगे आप? महंगाई नहीं थी, 300 रुपए 400 रुपए में सिलेंडर। आज जो महंगाई बढ़ गई है उसके बारे में क्या कहें? ये अरे महंगाई कब बढ़ती है? यहाँ का पैसा पूरा विदेश में लेकर जाके वो पैसे की टंचाई पड़ती है। 2000 के नोट उन्हीं लोगों के पास में है, वो उनके जो नोट है वो नोट ये कर रहे, जमा कर रहे, उनके लोग कर रहे। तो उसमें ये नोटों की टंचाई होने की वजह से महंगाई बढ़ रही है और यहाँ से पैसा पूरा विदेश में चले गया। धन्यवाद। कार्यकर्ता के माध्यम से गांव के आखिरी आदमी तक, आखिरी घर तक पहुंचाना, यह हमारा इस शिविर लेने के पीछे का मकसद है। और आज इस शिविर में जिन लोगों ने अपने ख्यालात रखे, उन लोगों ने सही मायने में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विचारधारा लोगों में पहुंचाने का काम कार्यकर्ता के माध्यम से होना चाहिए, ऐसी एक सोच यहाँ पर रखने का काम सभी मान्यवरों के माध्यम से हुआ है। मगरे सर, आप जो तो औरंगाबाद जो तो स्थान से आते हैं और जो तो आपने देखा कि पिछले 3 सालों से जो तो नगर सेवक के चुनाव नहीं हो रहे, क्या हो रहा है जो तो शहर के अंदर, फिर महाराष्ट्र के अंदर क्या होगा, कैसी मनमानी हो रही है, इसके बारे में कुछ बताइए। सही मायने में महाराष्ट्र में जो सरकार सत्ते में आई है, ये सरकार संविधान की जो लोकशाही की बुनियाद है, वो बुनियाद को तोड़कर ये सरकार सत्ते में आई है। और ये सरकार को मालूम है कि आज अगर सही मायने में चुनाव होते हैं तो इनको बाजू करने का काम राज्य की जनता करेगी। इसकी सही मायने में इनको सर्वे के माध्यम से इनको मालूमात है। ज़मीनी हकीकत में अगर देखा जाए तो क्या महाराष्ट्र के अंदर महाविकास आघाड़ी मिलकर चुनाव लड़ेगी? सभी चुनाव रहने दो,